नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू बिग फ्लाइट द एज्युकेशनल विंग्स. विद्यार्थी मित्रांनो, आज सेतू अभ्यासक्रमाची चाचणी क्रमांक 3 आपण बघणार आहोत. सामाजिक अभ्यासातील भूगोल या विषयाची चाचणी आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया चाचणीला. ही चाचणी तुम्ही फुलस्केपवरती लिहिणार आहात. गुण तुम्हाला या चाचणीला 30 आहेत आणि वेळ 50 मिनिटं आहे. विषय भूगोल आहे, इयत्ता 10वी. ओके. प्रश्न पहिला आहे तुमचा, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 अंश रेखावृत्त टिंबटिंब तासांच्या फरकाने येते. तर आपण बघितलेलं आहे की 12 तासांच्या फरकाने येते, कारण 0 अंश जे मूळ रेखावृत्त आहे ते ग्रीनिच या शहरातून गेलेलं आहे. तिथून पूर्व जा किंवा पश्चिम जा, तुम्ही 12 तासाच्या अंतरावर 180 रेखावृत्तावर पोहोचतात. ओके. दुसरं आहे, पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात टिंबटिंब रेखावृत्तावरून होते, तर 180 रेखावृत्तावरून होते. आवर्त पर्जन्य टिंबटिंब कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो, समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. चौथं, महाराष्ट्र व गुजरात या 2 राज्यात होणाऱ्या व्यापारास टिंबटिंब व्यापार असे म्हणतात. आपण बघितलेला आहे व्यापारांचे प्रकार. तर तो महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 राज्य आहे, पण ते भारतामध्येच आहे, म्हणून अंतर्गत व्यापार. 5वा, हरितछन्न मार्गाद्वारे टिंबटिंब वाहतूक केली जाते. तर हरितछन्न मार्ग म्हणजे ग्रीन कॉरिडॉर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तर ग्रीन कॉरिडॉर आपण फक्त अवयवांची वाहतूक म्हणजेच ॲम्ब्युलन्स जी अवयवांची वाहतूक करते त्यालाच दिलेला आहे अवयवांची वाहतूक. ओके. पुढे जाऊया. हे लिहिलं व्यवस्थित. पुढे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिलं आहे, नागरी भागात, नागरी म्हणजे शहरी, नागरी भागात गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. तर हे चूक आहे, इथे लिहायचे चूक, कारण नागरी भागातच गुन्हेगारीचं प्रमाण जास्त असतं. सेकंड, रोरो वाहतुकीसाठी हवाई मार्गाची आवश्यकता असते. हेही चूक आहे, कारण रोरो वाहतूक ही मालगाड्यां थ्रू कंटेनर टाकून कशाने केली जाते? रेल्वेने. आणि आता पाण्यामधून देखील रोरो वाहतूक सुरू झालेली आहे, परंतु हे आपल्या पुस्तकात रेल्वे दिलेले आहे. ओके, रेल्वेने. 3, सेवांच्या देवाणघेवाणीस अदृश्य व्यापार असे म्हणतात. तर बरोबर आहे, हे बरोबर आहे, बरोबर आहे, कारण सेवांच्या देवाणघेवाणीस अदृश्य व्यापार म्हणतात, कारण ते दिसत नाहीत. 4, 0 अंशच्या रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते. बरोबर आहे. आपण बघितलं ग्रीनिच जे शहर आहे लंडनमध्ये, तिथून जे रेखावृत्त जातं तिथे आपण 0 अंश रेखावृत्त मानलेलं आहे जागतिक प्रमाणवेळ. 5वा, पर्जन्यछायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण जास्त असते. तर हे चूक आहे. बघा कसं चूक आहे, कारण पर्जन्यछायेचा प्रदेश त्यालाच म्हणतात जिथे पाऊस कमी पडतो. म्हणजे आपण बघितलेलं आहे भौगोलिक कारण की महाबळेश्वरपेक्षा वाईला पाऊस कमी पडतो, कारण वाई हा काय आहे? पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, म्हणून ते चूक आहे. ओके. हे लिहिलं चूक. पहिलं चूक, बरोबर, चूक. ओके. पुढे जाऊया. प्रश्न 3 आहे तुमचा, वेगळा घटक ओळखा. पहिलं, घळई, व्ही आकाराची दरी, यू आकाराची दरी, नागमोडी वळण. आता हे सगळे नदीशी संबंधित आहे, परंतु यू आकाराची दरी ही हिमनदीशी संबंधित आहे, म्हणून वेगळा घटक काय आहे? यू आकाराची दरी. मी गोल करेल त्याला. विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त, ग्रीनिच रेखावृत्त. तर यामध्ये हे सगळे वृत्त आहेत. हे वृत्त आहेत. कोणतं? विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त. वृत्त म्हणजे अक्षवृत्त आहे. कळालं ना? ही पृथ्वी आहे आणि हे जे आडवे आहे ते काय आहे? रेखावृत्त. हे बघा, हे सर्वात मोठं असतं विषुववृत्त, हे असतं कर्कवृत्त आणि हे मकरवृत्त. ओके. तर ग्रीनिच रेखावृत्त, हे रेखावृत्त म्हणजे हे उभं, हे त्याच्यामुळे ग्रीनिच रेखावृत्त काय आहे? वेगळा घटक आहे. प्रतिरोध पाऊस, आवर्त पाऊस, आम्ल पाऊस, आरोह पाऊस. आता याच्यामध्ये वेगळा घटक कोणता आहे? तुम्हाला लगेच समजला असेल, आम्ल पाऊस, कारण हे पावसाचे प्रकार आहे. प्रतिरोध, आवर्त, आरोह. आणि हा पावसाचा प्रकार नाही आहे, हा आम्ल म्हणजे त्यात रासायनिक घटक आहे. ओके. आम्ल पाऊस.
प्रश्नावली, होकायंत्र, कॅमेरा, पर्जन्यमापक. आपण बघितलं होतं की क्षेत्रभेटीसाठी आवश्यक लागणारी साधने, तर त्याच्यामध्ये प्रश्नावली येते, होकायंत्र येतं, कॅमेरा येतो, पण पर्जन्यमापक नाही. पर्जन्यमापक वेगळा घटक आहे, म्हणून हा पर्जन्यमापक. चारही घटक वेगळे निघाले. युवाकारची दरी, पहिल्याचं, दुसऱ्याचं ग्रीनिज रेखावृत्त, तिसऱ्याचं आम्लपाऊस, चौथ्याचं पर्जन्यमापक. पुढे जातोय आपण. पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे भौगोलिक कारणे लिहा आहे. नागरी भागात वाहतुकीची कोंडी होते. नागरी भागमध्ये, शहरी भागात वाहतुकीची कोंडी म्हणजे काय होते? ट्रॅफिक जाम होते. कारण काय बघूया. तर इथे कारण आहे की शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात लोक निवास करतात. शहरांच्या केंद्रवर्ती भागात व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादीसाठी रोज उपनगरांतून लोकांची ये-जा सुरू असते. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची गर्दी वाढते. म्हणून काय होते? वाहतुकीची कोंडी होते. ओके, पुढे जातोय. विषुववृत्तीय प्रदेशात आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर बघा, कारण याचं काय आहे? आरोह म्हणजे जास्त पाऊस असतो, तो उभ्या प्रकारचा असतो. ओके, तर कारण काय बघा? कारण आहे की विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्या लगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ती हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. आणि विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. तर आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. आता हा पाऊस कसा असतो? पृथ्वीवर खूपच मर्यादित असतो, म्हणजे कमी प्रमाणात. म्हणजे जिथे विषुववृत्तीय पट्टा आहे तिथेच हा प्रकारचा पाऊस पडतो. ओके, तर कारण इथपर्यंतच लिहायचं आहे. तुम्ही ही अतिरिक्त माहिती होती. कारण इथपर्यंतच लिहायचं आहे की दुपारनंतर पाऊस पडतो. इथपर्यंतच कारण लिहायचं आहे. का? कारण खालची ही अतिरिक्त माहिती आहे. ओके, पुढचं बघा. प्रश्न 5वा काय आहे? प्रश्न 5वा आहे, भारताच्या नकाशा आराखड्यात खालीलपैकी कोणतेही 3 घटक दाखवा. आपण 4ही घटक दाखवू. तुम्हाला कोणते 3 लिहायचे ते लिहू शकता तुम्ही. हा भारताचा आराखडा आहे. पहिल्यांदा कर्कवृत्त दाखवूया. कर्कवृत्त, तर इथून कर्कवृत्त याप्रमाणे जात आहे. इकडे कर्कवृत्त, हे कर्कवृत्त आहे. अरावली पर्वताची सुरुवात दिल्लीपासून तर कच्छच्या अभयारण्यापर्यंत, कच्छच्या अभयारण्य म्हणजे राजस्थानपर्यंत. इथून असा अरावली आहे. ओके, अरावली दाखवला आपण. इथे देऊ कर्कवृत्त. इथे आहे अरावली. अरावली पर्वत. कोणता? हा अरावली पर्वत. पश्चिम किनारपट्टी, ही पश्चिम किनारपट्टी आहे. पश्चिम किनारपट्टी लिहा. पश्चिम किनारपट्टी. आणि लक्षद्वीप इथे आहे बघा. ही बेटा आहे लक्षद्वीपची. लक्षद्वीप दाखवले आपण. लक्षद्वीप. ओके, दाखवलं. 4ही गोष्टी दाखवल्या आपण. अरावली दाखवलं, कर्कवृत्त दाखवलं, पश्चिम किनारपट्टी दाखवली, लक्षद्वीप दाखवलं. पुढे जाऊया आपण. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. इथे एकच लिहायचं, तर आपण नागरीकरणाचे फायदे बघणार आहोत. यातून शॉर्ट करून लिहायचं आहे. मी पूर्ण घेतलेलं आहे. हे नागरीकरणाचे पूर्ण फायदे आहे. सामाजिक एकोपा, दुसरा आहे आधुनिकीकरण, त्याच्यानंतर आहे सोयीसुविधा. तर मी इथे स्क्रीन थांबवते. थोडे मुद्दे करून लिहायचे आहेत. ओके, ही एक. याच्यातून शॉर्ट लिहायचं आहे फक्त. आणि शेवटचा आहे प्रश्न 7वा. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख तयार करा. तर इथे जोड स्तंभालेख मी केलेला नाही, तुम्हाला कसा करायचा ते सांगणार आहे. बघा, आपल्याला दाखवायचं आहे निर्यात आणि आयात निर्यात दाखवायची आहे. 3 देश दिलेले आहे. सर्वात पहिले आपण हा जो स्तंभालेख आलेख आहे हा इथपर्यंत घेतला.
त्याच्यानंतर आपण एक्स आणि वाय अक्ष सर्वात पहिले रेखाटायचा आहे. हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. इथे माझं बरोबर लाईन नाही आलेली, तुम्ही बरोबर याच्यावरती लाईन घ्यायची आहे, वाय अक्ष बरोबर, एक्स आणि वाय बरोबर. तर सूची सर्वात पहिले तयार करायची, आलेख तयार करून झाले, सूची इथे लिहायची आहे. इथं 0 अंशापासून सुरुवात करणार आहोत आणि आपण 400 800 याप्रमाणे घेणार आहोत. हे सगळं काय आहे, डॉलरमध्ये आहे मूल्य, हे मूल्य आहे 400 800. त्याच्यानंतर आपण 400 घरं घेतो ना, 400 800 800 नंतर 1200, त्याच्यानंतर 1600 अशा प्रकारे, नंतर 2000 अशा प्रकारे घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपलं पहिलंच काय आहे, चीन. इथे पहिल्यांदा चीनने सुरुवात करायची आहे, चीन. नंतर घ्यायचं आहे भारत, आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे ब्राझील, या प्रकारे जवळजवळच घ्यायचं आहे, एक गॅप ठेवून फक्त. तर आपल्याला सर्वात पहिले मूल्य दिलेलं आहे चीनचं 2143 निर्यात मूल्य आहे आणि आयात 1960 आहे. तर आपण असा चीनचा हा ग्राफ काढला, 2143 म्हणजे इथपर्यंत जाईल तो. आणि हा सरळ सरळ आलं पाहिजे, सरळ. तुम्ही पट्टीचा यूज करणार आहोत, 2000च्या पुढे 2143 आणि 1960 म्हणजे इथे मध्ये येणार, हा त्याच्यापेक्षा छोटा येणार. ही काय आहे, निर्यात आणि ही आयात, अशा प्रकारे. तसंच भारताचं पण येणार, भारताचं इथे मी काढते. भारताचं किती आहे, 272, म्हणजे इथे खाली येणार छोटासा ग्राफ येणार 272, आणि आयात आहे 380, मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा येणार, याप्रमाणे इथे भारत. त्याच्यानंतर ब्राझील येणार बरोबर. ब्राझीलचं काय येणार, ब्राझीलचं देखील 190, म्हणजे याच्यापेक्षा छोटा. हे इकडे नावं गेली, हे इकडे घ्यायची आहे, छोटा. आणि त्याच्यापेक्षा काय येणार, 241 आयात मूल्य, तर त्याच्यापेक्षा मोठं. व्यवस्थित असं काढायचं आहे. तुम्हाला कळालं एक गोष्ट. आणि याला वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवायचं आहे, वेगवेगळ्या चिन्हांनी. म्हणजे हा तुम्ही अशा रेषा केल्या, याला अशा रेषा दिल्या, निर्यात आहे ना, हे निर्यात मूल्य आहे. तर आयात मूल्याला तुम्ही सरळ रेषा देऊ शकता, सरळ, किंवा टिंब देखील देऊ शकतात. सेम निर्यात मूल्य, आयात मूल्य, निर्यात मूल्य, आयात मूल्य. हे समजलं. या प्रकारे ग्राफ काढायचा आहे आणि सूची द्यायचं आहे. प्रमाण कशामध्ये आहे, डॉलरमध्ये. तर आपण 1 सेंटीमीटरचा पूर्ण काय केलेला आहे, 400 डॉलरचा फरक ठेवलेला आहे, 400 डॉलरचा फरक ठेवलेला आहे बरोबर, डॉलर. ओके, समजलं. या प्रकारे ग्राफ करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही चाचणी आपण पूर्ण उत्तरांसहित सोडवलेली आहे. स्क्रीन पॉज करून प्रत्येक ठिकाणी उत्तरं लिहायची आहे आणि चाचणी फुलस्केपवरती सोडवायची आहे. ओके, त्याच्यानंतर आपण इतिहासाची चाचणी बघणार आहोत. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.